आमचे मामे भाऊ IAS जिल्हाधिकारी रमेश चव्हाण साहेब यांच्या वास्तूचं पूजन करता आज महेश काका व मी तसेच शिरूरचे लोकप्रिय आमदार माऊली आबा कटके हेही यांचेही आगमन झाले आहे. तर सुंदर अशी वास्तूचं काम केलं आहे साहेबांनी आणि त्यांच्या शेतामध्येच हे आज संपूर्ण आज कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. तर आमचे गावातील आंबळेगावचे बरेचसे नागरिक इथं आज उपस्थित आहेत आणि सर्व पंचक्रोशीतील सुद्धा इथं उपस्थित आहेत. तर दुसरे असे की आमचे मामे भाऊ यांचे म्हणजे आमचे मामा हे बघा हे साहेबांचे वडील हे इथं बघा आज त्यांनी ओळख झाली. बा कसं ओळखलं ना साहेब? हा ओळखला धन्यवाद धन्यवाद. तर बा इथं आता साहेबांचं आता आणि माऊली आबा म्हणजे आमदार यांचे बघा सन्मान होत आहे. साहेब आता माऊली आबांचा आज सन्मान करतायत बा. आणि तसेच महेश काका पण त्यांनी एक रामलीलाची मूर्ती साहेबांसाठी आणलेली आहे, ती आबांच्या हस्ते देण्यात येत आहे. तर खरोखर बघा म्हणजे माऊली आबा एक लोकप्रिय नेते आहेत आणि त्यांच्याच याच्यामुळे साहेबांच्या आज इतक्या लांबसुद्धा ते येऊ शकले बा. तर खरोखर आज आबांची पण आज गावात भरपूर कार्यक्रम होता. गावच्या विकास कामाचं भूमिपूजन होते. तर बरीचशी कामं आबांनी आज केली आणि आज महेश काका आबा आणि आमचे साहेब जिल्हाधिकारी मामे भाऊ तर बघा असं सुंदर असं इथं कार्यक्रम आयोजन झाले पहा. तर खरोखर धन्यवाद मानले पाहिजे हे साहेबांची वास्तू पाहून. ही रामलीलाची मूर्ती पहा काकांनी आबांच्या हस्ते साहेबांना दिली पहा. रामलालाची मूर्ती आहे पहा ती. तर आबा पण अगदी कुठल्याही कामासाठी अगदी हजर असतात आणि साहेब तर म्हणजे आपले एक साधे ग्रामीण भागातले साहेब आहेत, पण त्यांना असं जिल्हाधिकारी आहेत पण त्यांना असं काही सर्वसामान्य माणसासारखं त्यांचं राहणीमान आहे. तर खरोखर धन्यवाद मानले पाहिजे साहेबांचे आणि माऊली आबांचे पण. तर सुंदर असं बघा आता ते साहेबांना आता आबा आता निघालेत पहा. तर आबांना बरं आज दिवसभर भरपूर कार्यक्रम असल्यामुळं ते आज शेवटचा कार्यक्रम त्यांनी इथं आले पहा इथं आणि भेट दिली साहेबांच्या कार्यक्रमाला. तर आता आबा आमदार साहेब आता निघाले आता आणि आम्ही पण थोडा प्रसाद घेऊन निघणार आहे. हे किती सुंदर असं बघा ही वास्तू साहेबांनी अगदी निर्माण केली बा इथं. तर खरोखर धन्यवाद मानले पाहिजे साहेबांचे. हे साहेबांचे हे वडील आहेत तर सांगितलंच आपणाला मी. तर हे म्हणजे आता साहेबांची आमची लहानपणची ओळख आहे, परंतु आता जास्त बरेच दिवस भेट नसल्यामुळं काय ओळखू शकलो नाही. तर हे साहेबांची एक आत्या आहे आणि साहेबांची दुसरी आत्या आमची मामी आहे. तर हे साहेबांची मंडळी बा आहे, साहेबांची आई आहे आणि साहेबांचे वडील. तर खरोखर म्हणजे साहेबाचे वडील आता आमचे चांगली जिगरी दोस्त आहे, आम्ही त्यांना मामाच म्हणतो. पण एक ते त्यांचं एक म्हणजे कर्तृत्व चांगलं आहे. आज मुलगा आज IAS जिल्हाधिकारी झालं म्हणजे एक नशीब लागतं. तर खरोखर म्हणजे त्यांचे खरंच मनापासून त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. तर दुसऱ्यात आमची एक मामी इथं आलेली आहे, त्या मामींची पण भेट घ्यायची म्हणजे साहेबांची आत्या. तर बघा हे महेश काका आणि आता थोडं जरा चर्चा केली आम्ही जरा. आता महेश काका म्हणले तर ओळख झाली जरा इथं सांगितलं साहेब लहानपणी आपण कसं होतं काय होतं हे जरा साहेबांची आमच्या बातचीत झाली. आणि तर खरोखर म्हणजे साहेब पण अगदी साधे आणि साधे विचाराचे आहेत. हे आमच्या मामी बघा साहेबांच्या आत्या. तर यांची माझी जवळजवळ आज पण 10-20 वर्ष झाली भेट नाही. आज इथे या कार्यक्रमात आमची आज भेट झाली पहा. तर आमचे मामा गेल्यानंतर आमची परत भेटच नाही. तर ह्या आमच्या मामी. आता त्या मामींना एक दिवस परत भेटायला जायचे. धन्यवाद. सुंदर असा कार्यक्रम झाला पहा. खरोखर साहेबांचे अभिनंदन.